नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण हिवाळा स्पेशल रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण जवसाचे लाडूची रेसिपी बघणार आहे। तर मी बघा साहित्य एवढे घेतले, तर मी साहित्य सांगते। 2 वाट्या जवस घेतले, 1 वाटी गूळ, 1 छोटी वाटी काजू, छोटी वाटी 1 बदाम, 1 वाटी डिंक, 1 वाटी मनुके आणि थोडी मोठी 1 वाटी मखाना आणि 1 वाटी तूप। तर आता आपण सर्वप्रथम मी गॅस चालू करून घेते आणि गॅसवरती कढई ठेवून घेतली। कढई थोडी गरम झाली की आपण जवस भाजून घेऊ। आता जवस भाजून घेताना गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि जवस एकदम बारीक फ्लेमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे। जवस जोपर्यंत तडतड वाजत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचे। जवस जर चांगलं भाजलं तर लाडूची टेस्ट छान येते। आता आपलं जवस भाजत आले, तडतड आवाज आला, फुटायला लागले। आता मी काढून घेते आपलं जवस भाजलेलं। जवस मी वेगळ्या प्लेटीत काढून घेते म्हणजे थंड होईल लवकर। आता आपण 1 वाटी मखाना घातले आणि 1 चमचा तूप घातले वरतून। आपण मखाना पण चांगला भाजून घेणार आहोत। मखान्याला चांगलं आपल्या हाताने असा फुटूस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। असा क्रिस्पी झालाय मखाना आपला। आता आपण काढून घेऊ। परत मी 1 चमचा तूप घातले कढईत। 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं, म्हणजे डिंक फुलायला जरा जास्त तूप लागतं म्हणून थोडं जास्त घालायचं। आणि मी अर्धा डिंक करून फुलून घेते। डिंक एकदम टाकलं तर आपला फुलणार नाही म्हणून अर्धा घालायचं। हे बघा आपला डिंक फुलून झाला। आता मी काढून घेते आणि ठेवताना वेगवेगळं ठेवायचं, एकत्र ठेवायचं नाही, नाहीतर एकत्र जर झालं तर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करताना चिकट होईल सगळं। राहिलेला डिंक आहे तो पण मी आता फुलून घेते सगळं। आपला राहिलेला डिंक पण फुलून झाला। आता मी काढून घेते तो पण। आता मी कढईमध्ये बदाम घातले, 1 छोटी वाटी होती, 100 ग्रॅम बदाम आहेत आणि थोडं तूप घातले। आपण आता हे भाजून घेणार आहोत व्यवस्थित। पहिले बदाम घातले, नंतर आपण याच्यामध्येच काजू पण याच्यामध्येच भाजणार आहोत, पण पहिले बदाम थोडे भाजून घेते। आता 1 वाटी काजू आहेत, काजू पण 100 ग्रॅमच आहेत, ते पण आपण भाजून घेऊ। थोडं तूप टाकायचं आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। आपले आता काजू आणि बदाम भाजून झाले। आता मी काढून घेते। परत 1 चमचा तूप घातले आणि मनुके आपण वेगळे भाजणार आहोत। तर मनुके आपले 100 ग्रॅमच आहेत मनुके, पण ते एकदम चांगले फुलूस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। हे भाषे होस तोपर्यंत भाजायचे। आता मनुके झाले, तर मी काढून घेते। आता हे आपण सगळं थंड करायला ठेवलं होतं, तर पहिले जवस आहे ते जास्त थंड झाले, म्हणजे जवस पहिले आपण मिक्सरमधनं काढून घेऊ। हे अशी बारीक पेस्ट करून घ्यायची जवसाची आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण। आता मखाना बारीक करून घेते मिक्सरमध्ये। मी सगळं वेगवेगळं बारीक करणार आहोत आपण, एकत्र नाही करायचं। एकत्र जर केलं तर छोटं काही बारीक राहील, काही मोठं होईल। आपला मखाना पण बारीक करून झाला। मखाना जास्त बारीक करायची गरज नाही लागत। आता आपण डिंक बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये। डिंक हाताने जरी असं कुस करून घातला तरी होऊन जातो, पण आपण मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घेऊ। आता आपला डिंक बारीक करून झाला आहे। आता मी काजू बदाम घातले मिक्सरमध्ये, ते पण बारीक करून घेते। आता काजू बदाम बारीक केले, त्याच्यामध्येच मी मनुके घातले आणि एकदा फिरून घेते मिक्सरमध्ये। आता मी हे जे आपलं पहिलं मिश्रण होतं ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि हाताने सगळं एकत्र करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडं जे काजू बदामवरती जे होते ते सगळीकडं पोचतील। हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण जे वाटीत तूप उरलं होतं ना आपलं, तेच पूर्ण तूप घातले मी कढईमध्ये। कढई गरम करायला ठेवली होती आणि आपण 1 वाटी गूळ जो घेतलेला होता तो आपण वितळून घेणार आहोत। गुळामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, पाणी जर घातलं तर आपले लाडू टिकणार नाहीत, म्हणून आपण पाणी घालणार नाही आहोत। आणि असं एकदम गुळाचे पाणी होस तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे। थोडासा गुळ शिजवायचा, जास्त नाही करायचं आहे। असे थोडेसे बुडबुडे आले की काढून घ्यायचं। झालं आहे आपला पाक, आता आपण काढून घेऊ। जे आपलं मिश्रण आहे त्याच्यावरती आपण जो पाक आहे तो घालून घेऊ आणि गरम आहे म्हणून मी उलटण्यानेच करते। वरतून 1 चमचा तूप घातले मी। परत गरम आहे तो गरम आहे म्हणून मी उलटण्यानेच करून घेते खालीवरती।
आता थोडं थंड झालं आहे, मी आता हाताने एक खालीवर करते. गुळाचा पाक सगळीकडे लागला पाहिजे, हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं सगळ्या मिश्रणाला. आणि आता आपण याचे लाडू वळून घेऊ. आता असे लाडू खूप छान लाडू बनतात त्याचे. आपली लाडूची साईज छोटी मोठी करू शकता तुम्ही. असे मी मीडियम साईजचे लाडू वळलेले आहे सगळे. आपले जवसाचे लाडूची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.